आणखीन एक मोठी बातमी आहे। राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची आज संध्याकाळी खलबतं पाहायला मिळणार आहेत। आज सागर बंगल्यावरती संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक ही घेतली जाणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर कमिटीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। त्यामुळे राज्यसभेच्या एकूण 3 जागा या खरं तर भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत। मात्र चौथ्या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय आणि आज सागर बंगल्यावरती संध्याकाळी 7 वाजता या संदर्भातली महत्त्वाची कोर कमिटीची बैठक ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलवलेली आहे। अधिक या संदर्भात बोलणार आहोत, माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिक माहिती? संध्याकाळी ही बैठक जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी बोलवली आहे। प्रदेशाध्यक्ष बाबुळे आणि इतर नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असतील। राज्यसभेच्या जागा वाटप कशा पद्धतीने करणं किंवा कोण उमेदवार असला पाहिजे, चौथी जागा आपण लढायची की नाही, या सगळ्या बाबतची चाचपणी करण्याची साठी ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती संध्याकाळी 7 वाजता सागर बंगल्यावरती बोलवण्यात आलेली आहे। आणि या बैठकीतच सगळी चर्चा झाल्यानंतर जी नावं आहेत ती नावं दिल्लीला वरिष्ठांना कळवली जातील आणि त्यानंतर फायनल होऊन नावं जी आहेत ती जाहीर होतील। त्यामुळे ही आजची बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं कल्याणचा प्रकार जो घडलेला आहे, भाजपचे आमदार गायकवाड जे आहेत त्यांनी जो गोळीबार केला आहे, या प्रकरणात काही चर्चा होते का हे बघावं लागणार आहे। कारण शिंदे गटाचे जे मंत्री आहेत यांनी त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये जी भाजपची महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक होते त्या बैठकीत याबाबत सुद्धा काही चर्चा केली जाते का हेही बघावं लागेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विनायक। राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची आज संध्याकाळी खलबतं बघायला मिळतील आणि सागर बंगल्यावरती यासाठी कोर कमिटीची तातडीची बैठकही असणार आहे।